नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. जसे कृता त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले, तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे 12व्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंच अवतारांपैकी 5वा अवतार आहेत. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्र ग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून श्री श्रुद्धासह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले, त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया श्री चक्रधर स्वामी यांचे प्रारंभिक जीवन. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. 12व्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरातमधील भडोच येथे शके 1142 विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचाच राजा मल्लदेव यांचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसा होते. सर्वज्ञ श्री चक्रधरांचे जन्मनाव हरपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळा ईसा यांच्याबरोबर झाला. त्या काळात त्यांनी युद्धातही पराक्रम गाजवला. पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालावली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरसनावर ठेवलेल्या हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभाव यांच्या श्रद्धेनुसार त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंच अवतारातील 3रा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतानुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवाच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता. ही अवतार धारणाची घटना शके 1142 विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी घडली. विद्यार्थी मित्रांनो, या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणे सुरू झाले. कालकौहात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकरांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नपाशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकरांचे पैसे परत केले. या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याचे ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला. गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनाच्या रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य त्यांच्या कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्या सोबतचा लवजमा नको होता. त्यांनी सर्व त्याग करावायचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एक सैनिक परत पाठविणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काळजेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असताना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून 2 वस्त्रांनिशी ते तेथून निघून गेले.
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असताना हरपाळदेव रुद्दीपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंद प्रभू दिसले. गोविंद प्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. याच वेळी गोविंद प्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया श्री चक्रधर स्वामी यांचा एकांकी भटकंतीचा काळ. गोविंद प्रभूपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळा चरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पासून 18 किलोमीटर अंतरावर येळी या गावी लीळा चरित्र या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात काही काळ चक्रधर स्वामी येळी या ठिकाणी वास्तव्यास आल्याचा उल्लेख लीळा चरित्र या ग्रंथात करण्यात आला आहे. येळी या ठिकाणी नदी किनारी महानुभाव पंथीय मंदिर आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले. या वेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्य परिवार लाभला नव्हता. त्या काळात चक्रधरांचे वर्तन काहीसे अवलियाप्रमाणे दिसून येत होते. एका प्रसंगी तर ते गायीच्या गोठ्यात जाऊन झोपले. एका प्रसंगी वरगळ येथील एका घोड्याच्या व्यापाराने आपल्या मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत न्यस्त झाले. गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले. त्यापैकी वडनेरचे रामदास दादोस हे प्रमुख होते. त्यांच्या मार्फत पुढे चक्रधरांना नागदेव, आबा इसा, महादा इसा, उमा इसा इत्यादी शिष्य परिवार मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बाणेबाईशी भेट झाली. बाणेबाईंनी देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनून त्यांनी मेहकर येथे गोकुळ अष्टमी साजरी केली. बाणेबाईंसमोर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बाणेबाईंबरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरला जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके 1190 मध्ये घडली. अशा तऱ्हेने रुद्दीपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकांगी भ्रमण पैठण येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्म सुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले. एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, चक्रधर स्वामींचे काही संदर्भही आहेत. त्यापैकी अध्यात्म दर्शन, महानुभाव, श्री चक्रधर प्रभू के चित्रस्थली, महंत डोळसकर बाबा, प्रतिष्ठान वर्णन, पंडित नागराज बासकृत, महानुभाव अन्वयस्थळ, योगीराज शास्त्री, महानुभाव तत्वज्ञान, डॉक्टर V.B. कोलते इत्यादी प्रकारचे त्यांचे संदर्भ उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया महानुभाव पंथ व साहित्य याविषयी. यादव राजांच्या कारकिर्दीत 12व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाग, लिंगायत आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडांचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होतं. सर्वांसाठी खुले असणाऱ्या महानुभाव पंथाचे जातीनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्वाचा पुरस्कार केला. महानुभाव या नावाने हा पंथ जरी आज ओळखला जात असला तरी त्यांची महात्मा अच्युत, जयकृष्णी, भटमार्ग, परमार्ग अशी अन्य नावेही आहेत. गुजरातमध्येच अच्युत पंथ व पंजाबात जयकृष्णी पंथ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्ण भक्तींचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परास महात्मा म्हणत. भटमार्ग हे नाव पत संस्थापक चक्रधरांचा पटशिष्य नागदेव किंवा भट्टोबास यांच्या नावावरून आलेले आहे. चक्रधरयुक्त सिद्धांत सूत्र पाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्ण लीला वर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयुगात हस्तावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापार युगात श्रीकृष्ण आणि कलियुगात चक्रधर असे 4 अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी होय. द्वारकाधीश कृष्ण दत्तात्रेय, द्वारावतीचे चांगदेव राहुल, ऋषीदपूरचे गोविंद प्रभू आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे 5 अवतार ते मानतात. त्यापैकी दत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादी व अनंत मूळ 4 तत्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्य रूपानेच प्राणीमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादी अविधायुक्त जीव बंधमुक्त देवता नित्य बंधू आणि परमेश्वर हा नित्य मुक्त आहे. जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत.
जीवेश्वराचा संबंध हा स्वामी वृत्तासारखा आहे असे ते मानतात। या दृष्टीने हा पंथ द्वैती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे। अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वर स्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभावाचे जीवास बंधमुक्त मानले आहे। प्रपंचाचे स्वरूप अष्टभैरवस्थित पंचमहाभूते व त्रिगुण यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी असे असून त्याचे कारण प्रपंच व कार्यप्रपंच असे दोन भाग केले आहेत, कारण प्रपंच हा अनादि अनंत म्हणूनच नित्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैदिक तत्वज्ञानाला बाजूला करून आपल्या तत्वज्ञानाचा प्रसार केला आणि सर्व देवतांचे प्रस्थ कमी केले, देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला चढविला। आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, सकल जाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय ठेवली। संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले। धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या जैन संप्रदायाप्रमाणे जनभाषेत आपले तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थी मित्रांनो, श्री चक्रधर स्वामी हे सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक होते। 12व्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली। त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडे सामाजिक समतेच्या आद्य प्रवर्तकाचा पहिला मान जातो। त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्य पासून हेतू पुरस्कार दूर ठेवले असा आरोप होतो। चक्रधर स्वामींचे समतेचे तत्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले। हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांचा झाला तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला। तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येते असे काहींचे मत आहे। चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातनांच्या डोळ्यात एक झणझणीत अंजन होते असे म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले। तर आता आपण इथेच थांबूया। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी। धन्यवाद। कंपनी सुरू केली होती। ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली